जय ज्योती जय सावित्री। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहेत। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर सादर करते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका अखंड। भटीन शूद्रीला उटणे लाविना, भटीन शूद्रीला उटणे लाविना, नहाऊ घालीना चोळूनिया, नहाऊ घालीना चोळूनिया, केस विंचरीना अंगास पुशीना, केस विंचरीना अंगास पुशीना, साडीस धुईना चोळ्यांसह, साडीस धुईना चोळ्यांसह, खरं कटे ताट शूद्रीचे काढीना, खरं कटे ताट शूद्रीचे काढीना, जोडा सांभाळीना घरांमध्ये, जोडा सांभाळीना घरांमध्ये, भटीन शूद्राची पोरे सांभाळीना, भटीन शूद्राची पोरे सांभाळीना, मुके ती घेईना ज्योती म्हणे, मुके ती घेईना ज्योती म्हणे। या ओळींचा अर्थ सांगते। उच्चवर्णीय स्त्री शूद्र व्यक्तीला कधी सुगंधी उटणे लावत नाही, तिला आंघोळ घालत नाही की तिचे अंग चोळून देत नाही, ती शूद्र व्यक्तीचे केस विंचरत नाही, तिचे अंग पुसत नाही, तिच्या साड्या किंवा चोळ्या धुत नाही, ती शूद्राच्या घरातील खरकटी भांडी किंवा ताटे उचलत नाही, त्यांच्या चपला जोडे सांभाळत नाही, त्यांच्या घरात कसलीही कामे ती करत नाही, ती शूद्राच्या मुलांबाळांना कधी मायेने जवळ घेत नाही किंवा त्यांचे मुके ती घेत नाही किंवा लाड करत नाही। समाजातील हा जातीभेद, दुटप्पीपणा, अस्पृश्यता महात्मा फुले यांनी उघड केली आहे। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण त्यांनी दिलेले संदेश सर्वांनी उपयोगात आणावे ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करत आहोत। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा। धन्यवाद।